मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू असून सोलापूर, सांगली आणि साताऱ्यानंतर त्यांची उद्या पुण्यामध्ये जनजागृती शांतता रॅली होणार आहे। या निमित्ताने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून विविध भागामधील लाखो मराठा बांधव या फेरीमध्ये सहभागी होणार असल्याचं सांगितलं जात आहे। सारसबाग या ठिकाणाहून ही शांतता रॅली निघणार असून या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम केसकर यांनी। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रापासून शांतता रॅलीची सुरुवात केली होती। उद्या हेच वादळ पुण्यामध्ये येऊन धडकणार आहे। पुण्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भव्य शांतता रॅली पार पडणार आहे। आता आपण सारसबाग मध्ये आहोत, तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे सारसबागचा संपूर्ण परिसर आहे। इथं मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केलेली आहे। मनोज जरांगे पाटील उद्या सारसबागेपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून ते या शांतता रॅलीला सुरुवात करणार आहेत। त्यानंतर ही रॅली डेक्कन जिमखाना इथे समाप्त होईल असं इथल्या आयोजकांनी सांगितलंय। एकंदरीत या रॅलीमध्ये जवळजवळ लाखोच्या संख्येने मराठा बांधव या रॅलीला उपस्थित राहणार असल्याची माहिती इथल्या आयोजकांनी दिलेली आहे। नेमकं उद्या ह्या रॅलीमध्ये हे जे भगवं वादळ निघालेलं आहे, ही शांतता रॅली आहे, याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील स्वतः मराठा समाजाला संबोधित करणार आहेत। नेमका कोणता विषय आता यावेळी समोर येणार आहे याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामन वैभव सह मी शुभम, न्यूज अनकट, पुणे।